आम्ही काम करून देतो म्हणून लोकांना विश्वास दाखवला. या विश्वासाच्या जोरावरच इथले नागरिक आम्हाला निश्चितच भाजपला मतदान करतील. आदरणीय फडणवीस साहेबांचं जे लाडकी बहीण योजनेचा आम्ही घरोघरी जातोय की लाडकी बहीणमुळे काय तुम्हाला काय आम्ही विचारतो. लाडकी बहीणमुळं संयुक्त झोपडपट्टीच नाही तर रत्नागिरी दाजीपेठ सगळ्या भागातून आम्हाला भरभरून मतं मिळतील अशी आशा आहे. आणि पुन्हा एकदा अनेक दिवसापासून आमच्यासोबत अनेक लाडकी बहीण, प्रतिष्ठित नागरिक, माजी पदाधिकारी, भाजपचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते आमच्यासोबत अतिशय उत्तमरित्या आम्हाला साथ देत आहेत. आम्ही कुठल्याही भागात जाऊ दे, पहिल्या सुरुवातीला आम्ही 15-20 लोक असतो, पण नंतर जो एंड होत असतो ते 200 ते 300 कार्यकर्ते आणि माता भगिनीच्या सोबत आमचं समाप्त होत असतो. याच्यावरूनच कळतं की आम्ही समोरचा उमेदवार कोण आहे आम्ही बघितलं सुद्धा नाही. आम्हाला निश्चित खात्री आहे की यावेळेस पुन्हा एकदा प्रभाग 9 मध्ये कमलच फुलेल असं आम्हाला निश्चित खात्री आहे. आणि जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हा, मुख्यमंत्र्यांचं त्याबद्दल काय अपडेट आपल्याला? मोठ्या ताकदीनं प्रभागातून आम्ही फडणवीस साहेबांचं आम्ही भाषण ऐकायला जाणार आहेत. आणि तिथून अजून ह्या 10 दिवसात ज्या पद्धतीनं आम्ही ऊर्जेनं लोकांपर्यंत पोहोचतोय त्याच्यापेक्षा दुपटीनं आम्ही लोकांपर्यंत जायचं आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करणार. येबुल ब्रँड कामाला येणार नाही. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, सर्व मंत्रिमंडळ आणि सोलापुरातील सगळे आमदार त्यांचे जे कामं आहेत कामाच्या पोचवरच आम्ही लोकांपर्यंत पोचलोय. सोलापुरात आता नवीन IT पार्कसुद्धा येणार आहे. पिण्याची समांतर पाईपलाईनची जो सेवा चालू होणार आहे लवकरच 2-4 महिन्यात लोकांना 3 दिवसाआड आम्हाला निश्चितच पाणी देण्यासाठी. आणि आमचे आमदार जे देशमुख मालक असतील, देवेंद्रदादा असतील, सुभाष देशमुख असतील, त्यांच्या पाठपुराव्याने निश्चितच सोलापूरकरांना लवकरच पाणी पुरवठा 3 दिवसाआड होणार अशी निश्चित खात्री आहे. आणि सर्व सोलापूरकरांना विकासाच्या मुद्द्यावरच भाजपच्या पाठीमागे राहिलेल्या आहेत त्याच मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जातोय. धन्यवाद.